मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी निधी मंजूर आताच ते पहा 13 जिल्ह्याच्या याद्या आल्या आहे. शेतकऱ्यांचा पीक म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे. त्यामुळेच पीक देखरेख व संरक्षण हे महत्त्वाचे घटक आहे. महाराष्ट्र शासनाने ई पीक पाहणी तपासणी प्रक्रिया सुरू केलेली आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांना विविध लाभ मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, कोणता लाभ आहे? तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना 13 जिल्ह्यामध्ये कोणती यादी आहे तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घेऊन येणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. 1 ऑगस्ट 2024 पर्यंत शेतकरी स्तरावर पीक तपासणी करता येईल. जर मुदत वाढली नाही तर 16 सप्टेंबर पासून तलाठी स्तरावर ई पीक पाहणी तपासणी सुरू होईल. या प्रक्रियेचे महत्त्वाचे फायदे आहे. एक म्हणजे मूल्य साधन MSP. जर तुमची शेती किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विकायची असेल तर ई पीक पाहणी तपासणी नोंदवायला डाटा या उद्देशासाठी वापरला जाऊ शकतो. तर मित्रांनो, पीक कर्ज पडताळणी. तुम्ही ज्या पिकासाठी कर्ज घेतले आहे ते पीक तुम्ही खरोखर घेतले आहे का, यासाठी बँका या डेटाचा वापर करू शकतात. आज 100हून अधिक बँक हा डाटा वापरतात. तर पीक विम्यासाठी अर्ज करताना नोंदणी केलेले पीक आणि संरक्षणात नोंदलेले पीक त्यांच्यात काही तफावत आढळल्यास पीक संरक्षणातील पीक अंतिम मानले जाईल. तर त्याच्यानंतर भरपाई. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास भरपाईची रक्कम मिळते. ई पीक पाहणी तपासण्याचा प्रमुख उद्देश शेतकऱ्यांना विविध लाभ मिळण्यासाठी मदत करणे आहे. त्यांच्यासाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करून लगेच प्ले स्टोअरमध्ये ई पीक पाहणी DCS मधून शोधून इन्स्टॉल करा आणि ई पीक पाहणी तपासणीमध्ये शेतकऱ्यांनी स्वतः सातबारा उतारण्यावर केलेल्या शेतीतील पिकांची ऑनलाईन नोंदणी केली जाते. तर राज्य शासनाने हा उपक्रम केला आणि 4 वर्षापासून राबवित आहे. तर मित्रांनो, कापूस सोयाबीन उत्पादकांना गतवर्षी हेक्टरी 5,000 अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी तपासणी केली आहे आणि सोयाबीन कापूस पिकाच्या नोंदणी आहे अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. तर ई पीक पाहणी तपासण्याचे फायदे. एक म्हणजे मूल्याचं साधन आणि MSP. जर तुमची शेती किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विकायची असेल तर ई पीक पाहणी तपासणी नोंदायला हा डेटा उद्देशाचा वापरला जाऊ शकतो. तर म्हणजेच किमान आधारभूत किमान योजनेअंतर्गत तुम्हाला जर तुमच्या शेतमालाची योग्य किंमत मिळवण्याची मदत होईल. तर त्याच्यानंतर ई पीक पाहणी. कर्जाची पडताळणी. तुम्ही ज्या पिकासाठी कर्ज घेतले आहे ते पीक तुम्ही खरोखर घेतले आहे का, यासाठी बँका या डेटाचा वापर करू शकतात. आज 100हून अधिक बँका हा डाटा वापरत असतात, तर ज्यामुळे कर्ज मंजूर करण्याच्या प्रक्रियेत मदत होते. तर त्याच्यानंतर पीक विमा. पीक विम्यासाठी अर्ज करताना नोंदलेले पिके आणि पिके संरक्षणात नोंदलेली पिके यांच्यात काही तफावत आढळल्यास काही संरक्षणातील पीक अंतिम मानले जाते. तर त्यामुळे पीक विम्याचा लाभ मिळण्यास मदत होते. तर त्याच्यानंतर भरपाई. नैसर्गिक आपत्तीमुळे भरपाई पिकाची नुकसान झाल्यास भरपाईची रक्कम मिळते. ई पीक पाहणी आणि तपासणीद्वारे पिकांच्या नोंदणी असल्यामुळे नुकसान भरपाईसाठी हा डेटा उपयोगी ठरू शकतो. तर ई पीक पाहणी तपासणीची प्रक्रिया. नंबर 1, ॲप डाउनलोड करा आणि शेतकऱ्यांना पहिल्यांदा ई पीक पाहणी DCS ॲप डाउनलोड करावी लागेल. प्ले स्टोअरमधून जाऊन या ॲपला शोधा आणि इन्स्टॉल करा आणि त्याच्यानंतर सातबारा उतारा नोंद करा. त्यानंतर शेतकऱ्यांना स्वतःच्या सातबारा उतार्यावर केलेले शेतीची पिकाची ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. त्याच्यानंतर 3 नंबरचं पॉईंट. निश्चित मुदतीत नोंदणी करा आणि शेतकऱ्यांना 1 ऑगस्ट 2024 पर्यंत पीक तपासणी करता येईल. जर
मुदत वाढली नाही तर 17 सप्टेंबर पासून तलाठी स्तरावरील ई पीक पाहणी तपासणी सुरू होईल. तर त्याच्यानंतर ई पीक तपासणीची रद्दबंदी का? तर राज्य सरकारने कापूस सोयाबीन उत्पादकांना गत वर्षी हेक्टरी 5,000 अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी ई पीक तपासणी केली आहे आणि सोयाबीन कापूस पिकाच्या नोंदणी आहे अशा शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आलेलं आहे. तर त्यातूनच आपल्याला असे दिसून येते की राज्य सरकारने अनुदानासाठी ई पीक तपासणीची अट रद्द केली आहे. याचा अर्थ ज्या शेतकऱ्यांनी पीक तपासणी न केली त्यांनाही अनुदानाचा लाभ मिळेल. हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने असावे. ई पीक तपासणीमुळे शेतकऱ्यांना विविध लाभ मिळू शकतात, जसे की किमान आधारभूत किंमत योजना, पीक कर्ज पडताळणी, पीक विमा आणि नुकसान भरपाई. त्यांच्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः सातबारा उतार्यावर केलेल्या शेतीतील पिकांची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने या उपक्रमाला गेल्या 4 वर्षापासून चालना दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ई पीक पाहणी ही नोंद नक्की करावी लागेल, कारण कोण्याही बाबतीतनी आपल्याला अडथळा येऊ शकतो. सरकारने अनुदान आणावं किंवा कोणतीही असो विमा भेटला तर आपल्याला अडचण येईल. त्याच्यासाठी ई पीक पाहणीची नोंदणी करून घ्या आणि नुकसान झाले असेल तर त्याची तक्रार आपल्या क्रॉप इन्शुरन्स या ॲपवर तक्रार क्लेम करा. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.